मुंबईमध्ये 25 वर्षांची ठाकरेंची सत्ता महायुतीनं उलटवून लावली आहे. काल तुमची रिॲक्शन सुद्धा एक व्हायरल खूप मोठ्या प्रमाणात झाली, जी तुम्ही ट्विट देखील केली होती, त्याबद्दल काय सांगाल? नाही, जे काही उद्धव ठाकरेंनी मुंबईचा विकास न करता मुंबई महापालिकेची सत्ता विरोधकांची घरं तोडणं, विरोधकांच्या घरं उद्ध्वस्त करणं, कारवाया करणं, यासाठीच ती मुंबई महापालिकेची सत्ता वापरलेली. मला आठवतं जेव्हा हे मुख्यमंत्री होते तेव्हा रोज मुंबई महापालिकेच्या आयुक्ताला फोन करून राणे का घर तोडो, राणे का घर तोडो, आणि म्हणूनच मी एक स्पेशल रिॲक्शन काल त्याला दिली, जेणेकरून त्याला आठवणीत राहील की राणे का घर को कुछ तोडा नाही, अभी तेरे मातोश्री दो की बारी आहे. आणि आता बघू टप्प्याटप्प्याने काय होतं पुढे. भाजप आणि शिंदेने भाजपसाठी आता ही मुंबई अदानींच्या घशात घालण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यात यश मिळालेलं आहे. हो, म्हणजे संजय राऊत म्हणजे चंगेज मुलतानीच्या घशात टाकणं चालत असतं. कोण बुरखेवाली बनत असली तर चाललं असतं, पण ज्या अदानींच्या माध्यमातून महाराष्ट्र मुंबईचा विकास उदा होईल ते हे ना चालत नाही. आणि म्हणून कधीही चंगेज मुलतानी या जिहाद्यांच्या घशात घालण्यापेक्षा आता मुंबईचा विकास जे करू शकतील त्यांच्या खांद्याला खांदा लावून आम्ही काम करू. संजय राऊत म्हणत आहेत की एकनाथ शिंदे जयचंद झाले नसते तर मुंबईत भाजपचा महापौर बसला नसता. हे पण तर गद्दारच आहेत ना. ज्या शिर्केनी संभाजीराजेंची माहिती मुघलांना दिली आणि आमच्या संभाजीराजेंना संगमेश्वरला पकडलं, त्यांच्यामध्ये आणि ह्या ठाकरे बंधू आणि त्यांच्या पिल्लावळमध्ये जास्त काय फरक नाही. कारण का पाकिस्तानमध्ये बसलेल्या अब्बाची स्क्रिप्ट हे इथे मुंबईमध्ये वाचून दाखवत होते. याने ना हिंदूंमध्ये फूट पाडण्यासाठीच या ठाकरे बंधूंना सुपाऱ्या दिल्या होत्या. म्हणून दुसऱ्या लोकांना नाव देण्यापेक्षा ना तुमची आता दाढी कुरवळणारे जे तुम्ही ज्यांची दाढी कुरवळत होते ना त्यांना जाऊन आता उत्तर द्या. उद्धव ठाकरेंना मराठ्यांच्या उपमेमध्ये संजय राऊत बसवता आहेत. मराठ्यांची उपमा तू आम्हाला सांगतो का? मी 96 गोळी आहे, मला सांगू नको मराठ्यांची उपमा. पण जे त्यांनी संगमेश्वरमध्ये आमच्या संभाजीराजेला का पकडलं? कारण आमच्या ते काही फितूर निघाले, स्वकीयांनी त्या मुघलांना मदत केली, म्हणून आमच्या संभाजीराजेंना ज्यांनी एकही लढाईला हरले नाही त्या संभाजीराजेंना पकडलं कोणी? कारण आमच्या स्वकीयांनी फितुरी केली. असंच या हिंदू समाजाच्या विरोधात हे आमचेच स्वकीय आमच्या विरोधात गेले, कळलं ना. आमचे त्या जिहाद्यांबरोबर मांडीला मांडी लावून बसले. चंगेज मुलतानी, रशीद खान मामूचे दाढी कुरवळत बसले ना, त्याबद्दल बोललेलो आहे. आम्हाला मराठीची सांगू नका. कट्टर हिंदुत्व भूमिका मांडली, पण तरी देखील एमआयएमला फार मोठं यश दिसून येतं सगळीकडे. म्हणजे मुंबई महापालिका मांडली म्हणजे आमचे हिंदू मत ताकदीने हिंदू समाजाला जे काही संरक्षण पाहिजे होतं, समोरून बुरख्यावाली काय भाषा होत होती, को पंतप्रधान बिठाएंगे, त्याने अमरावती सभेमध्ये तर त्या हिरव्या साहेब ओवैसीने तर धमक्या देण्याची सुरुवात केलेली. त्याला उत्तर हिंदू समाजाने चांगल्या पद्धतीने दिलेलं आहे. हिंदू मतं विभागल्या गेल्यामुळे एमआयएमला फायदा झाला. ते आता हिंदू स्थानावरती शिवसेना आणि भाजपचे उमेदवार होते, म्हणून तर बोलतो ना, हिंदू समाजाने ह्याच्याबद्दल विचार करून येणाऱ्या निवडणुकीमध्ये ना फार विचारपूर्वक भूमिका घेतली पाहिजे. ते आपण हिंदूंमध्ये फूट अगर पाडली तर अशाच पद्धतीचे हे एमआयएम, इस्लाम पार्टी सारखे कट्टरपंथी विचाराच्या पार्ट्या उद्या निवडून आल्या तर ते आजान मस्जिद के विरोधात खिलाफ बोलने वालों को वोट मत दो, असेच प्रचार सुरू होणार सगळीकडे. असं म्हणतात की मराठी माणूस जो आहे तो आमच्या सोबत आहे. जे यश आम्हाला जे यश मिळालेलं आहे त्यावरून सिद्ध होतंय की मराठी माणूस आमच्या सोबत आहे, असं संजय राऊतांनी. हो, ते काल संध्याकाळ जरा उशीर झाला ना, थोडा वेळ द्या त्यांना जागण्यासाठी. जरा ते काय 90चा इफेक्ट आहे. आता मतांच्या ध्रुवीकरणाबद्दल जे सांगितलं सर, तर मुंबईमध्ये 27 मुस्लिम नगरसेवक होते, त्यांची संख्या आता वाढून 31 झाली. कुठेतरी या ध्रुवीकरणाचा फटका बसलाय या सगळ्या. काय ध्रुवीकरण? मुंबईमधला हिंदू एकजूट झालेला आहे, एकत्र आलेला आहे. आता हे जे काय यांची संख्या आहे ना ती कमी कशी करायची? तर शेवटी आम्ही काय बोललेलो, बांगलादेशी रोहिंग्यांना मुंबईमध्ये कमी करायसाठी आम्हाला सत्ता द्या.
आता 5 वर्ष आमच्या देवाभाऊच्या नेतृत्वात त्या गोष्टी करू. बुलडोझर देवा पॅटर्न मुंबईत पाहायला मिळेल. पूर्ण करेल. पूर्ण ऑइलिंग आणि सर्व्हिसिंग करून ठेवलेली. आता सगळीकडे हे जे अनधिकृत हिरवी चादर टाकून ठेवलेले ना, सगळीकडे आता देवाभाऊंचा बुलडोझर चालणार. तुम्ही डेडलाईन दिली होती खरं तर मुंबईमध्ये अस्लम शेखांच्या संदर्भात बोलताना की 17 जानेवारी खरं तर डेडलाईन असेल रोहिंग्यांसाठी. डेडलाईन आता पूर्ण झाली, काय सांगा? मी काय सांगू आता, त्यांनी बॅग पॅक करून निघावं इथून. काही कारवाई होणार? हा, कारवाई कशा होतं ते तुमची कॅमेराला जरा सगळं तयारी करून ठेवा ना. इथे उभे करून का जेव्हा बाहेर निघतील त्यांचे थोबडे जरा कॅमेरावर दाखवा. क्या क्या बीजेपी को ज्यादा सीट मिली है इस बार, क्या कहेंगे इसको? नहीं, अच्छी बात. कॅमेरा लो. इससे 89 सीट मिली है बीजेपी को इस बार. हाँ, तो क्योंकि मुंबई करों ने राष्ट्रभक्त लोगों ने हमारे भारतीय जनता पार्टी और महायुति को साथ दिया है, आशीर्वाद दिया है, और इसके मुझे विश्वास है आने जो विकास और सुरक्षा 2 मुद्दे पे हम लोग जो लड़े थे ना, उसके ऊपर हम जरूर काम